पिणारा म्हणतो पिल्यावर कळत नाही. बरं कळत नाही. मार मार मारतो बायकोला राती आणि सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. बरं कळत नाही. बरं एवढंच कळत नाही. आता काय करायचं माय, पिला की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळं मनुक आहे, ताकद वाढती, गोड लागते, खा. खाईल का ग माय? किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणीन याडाय का मे लेंड्या आहेत ना. कळतं त्याला, नाटक करत ते. तसं कळत कसं नाही का हो दादा? एखाद्याने मांसाहार केला सकाळी आणि त्याला म्हणा बरं दुपारी चल पंढरपूरला, येईल का? काय म्हणेल? नको, आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे, देवाकडे जाण्याच्या पात्रतेचं. मग कळत कसं नाही? सगळं कळतं. बलिप्रतिपदा या विषयाकडे महाराज कळतं की बलिप्रतिपदा आपण त्याला पाडवा म्हणतो. पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? हा बरोबर, बायको पत्नी पतीला, बायको नवऱ्याला ओवाळते. पाडव्या दिवशी कोणाकोण ओवाळून घ्या. आणि हे बघा, भाऊ बी चुकली तरी काय हरकत नाही, भाऊ लय असत्यात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा ना, खुणा काय पाहिजे. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणली काय हो एवढं भांडण चालू असताना माणूस आला. ती माणसात काहीच बोलली नाही, नुसता इशारा केला. ह्याला म्हणायचं खून महाराज. बरं का असं येते दादा. तर काय सांगायचं, विदुरानं खून केली, पांडवाचा जीव वाचला. विदुरानं सांगितलं तुमचा महाल लाख्याचा आहे, जाळला जाणार आहे, भुयार केलाय, जावा नाही तर जीव जाईल तुमचा. तसं व्यासमुनींच्या खुनीमुळे तुम्हाला आम्हाला मोक्ष मिळणार आहे. हरिमुखे हीच त्यांची खून आहे. चहुवेदी जाणं साई शस्त्री, अटराई पुराण हरिसी गाते. मग बलिप्रतिपदा पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ववळते. रखमाई माता नक्षत्रासारख्या नटल्यात, 16 शृंगार केलाय, एवढ्या देखण्या दिसतायत. भगवंताने म्हणावं रखमाई काय दिसतच ग, कौतुक देवानं केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक देवानं केलं ना दादा, अहंकार येणारच. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या मग दिसतेच सुंदर, नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले. देव म्हणला तू ये ववाळाय तुला दाखवतो. आता देवाला मनातलं सुद्धा कळतं. रखमाई माता पंचावतीचं ताट घेऊन गाभाऱ्यात ओळायला गेल्या, पण देव काही सापडला. लाजले गे माया ताकवना बोलाडू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज पाडू. लाजले बाई. आता काय झालं ग माय लाजायला? लाजले म्हणजे अशी लाजली नाही, लाजले म्हणजे जीवाला लाजले. आता जिकडे बघन तिकडं माझाच नवरा, यातला माझा कुठला? मी तर लय तोंड घेऊन होतलो तर माझ्यासारखी बायको नाही, आता मलाच नवरा सापडा ना, कशाची बायको? जिकडे बघल तिकडं विठ्ठल आहे, देव ओळखू येत नाहीये. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या देवा एकदा इशारा करून सांगा तुम्ही कोण आहे, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकले. देव सुद्धा बायकोच ऐकतो, देव सुद्धा बायकोच ऐकतो. धुळेकर देव सुद्धा बायकोच ऐकतो. अजून एकदा सांगू का? पण एखाद्या वेळेस अन्ना दळणाचा डबाचा एवढ्या उड्या मारत जाऊ नका, त्यात काय असतं तेवढं आणायचं पिळलं धुणं एखाद्या वेळेस, त्याला काय असते. देव सुद्धा ऐकतो. पाय लक्ष्मीचे किसे यावे. पण इथं अहंकार असल्यामुळे रखमाईचं काही देवानं ऐकलं. हा देव म्हणल्या बस बोंबलो तुला कोण म्हणलं तू तोंडवर करून मी सुंदर आहे म्हणायला? हा तू सुंदर आहे पण गर्व करायचं काम नाही. मग काय देव सापडत नाहीये. नामदेवराय आले. नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गबाळ आपले जावन वावळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी नवरा असून मला देव सापडे ना, ओळखू येईना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? नामदेवराय सांगतात जिथे नम्रता आहे ना, वैजयंती माया
आमदारांनी खून करून सांगावं, ब्रह्मर्षींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयामुळं, त्यामुळं देव ओळखू यावे. नव्हे नव्हे आम्ही दास आहेत त्याचे, आमच्याकडे नम्रता आहे म्हणून देव सापडतोय. पण जोपर्यंत नजरेत नम्रता आहे तोपर्यंत जगाचा मालक दिसणार आहे, आणि ज्या दिवशी गेली त्या दिवशी देव सापडणार. पण देव दिसतोय का तर एवढी भावना आहे. तुका बरा शेवटच्या चरणाचं
जगाच्या मालकाच्या चरणावर देवाने तुम्हाला काय दिलं तुला फार गोड वर्णन करून सांगतात. अहो एवढी ताकद दिली, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचंही घोडं करायची ताकद या कीर्तनात आहे. लोक म्हणले तोंडाला येतं म्हणून काही बोलता का ताई, पण त्याला कीर्तनासारखं श्रवण केलं पाहिजे, ऐकून जमत नाही. ऐकणं वेगळं आणि श्रवण करणं वेगळं. अहो काही माणसाला कीर्तन माहित नाही, काही अहो तुमच्या भागात तर भजनीला भजन्या म्हणतात. माणूस मेला भजन्याला बोलवा, तुझ्या बापाच्या घरचा आहे होय भजन्या. काय सामर्थ्य त्या भजनात तुम्हाला माहित तर आहे का त्या गोष्टीचं? हा काही माणसं फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करतो होय मी, हा प्रोग्राम होय. आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं, घुसयाव. तर महाराज आहे आम्ही, त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती, तुला उकळत घालून मुसळत न काढते. अरे येड्या, माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाडे, विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचं बिंब, अंगी आईचे बळ, त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, गुतदी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम आहे मी. आमचा डोंबाऱ्याचा खेळ आहे, वाजवतो बी आम्ही, नाचतो बी आम्हीच. काय अवघड आहे ना दादा. कीर्तन कीर्तन सांग, कीर्तन सांग हो यांग काय दिलं तुकोबांनी सांगावं. आम्ही कीर्तन करावं, आम्ही हरिरूप व्हावं, इतकी ताकद दिली. काय ताकद दादा? जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माणसानं कीर्तनाच्या कायम समोर बसावं. माणसाचं काय नाही दादा, माणसं गोळा करायची काय अवघड आहे. हा माझ्या ऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त आली असती. शाण्याला कळलं महाराज. झाडावर बसू बसू बघितलं असतं. माकडा आणि माणसं मूर्ख झालेत आजकाल, त्यांना काय कळत नाही दादा कधी कधी माणसांना. शाहिस्तखानाच्या लाल महाला शल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापणा मुझे लगता है शिवा के मालो ने बदले की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो ऐसी उनकी औलाद नहीं कि औरत की तरफ गंदी नजर से देखे. बेशक वो शत्रु है पर ऐसी गंदी हरकत नहीं कर सकता. कौतुक बायकोला वाटलं नवरा शत्रूचं कौतुक करतोय. क्या लगता है आपको जहापणा, हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा, यहाँ तक हमारे सत्ता के कारण उनका इस्तेमाल किया, उनकी बहु बेटियों को बेइज्जत किया. शिवा बदला नहीं लेगा, बेशक वो शिवा बदला लेगा. आज जान उंगली पर थी, कल गर्दन पर होगी. वो शिवा बेशक बदला लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन जबान देता हूँ बेगम, बेटी उनकी हो या हम मुगलों की, बेटी इस धरती पर किसी की भी हो, वो शिवा हर औरत को देवी की तरह पूजेगा. वो शिवा है, औरत जात की इज्जत करता है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं. आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं, या पोरांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाहीये, यांनी कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक आहे. आणि परंपरा फार ताकदवर आहे. नाहीतर 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि पुन्हा बायको भेटेना, तू जिंदगीभर देवासवरून नाचला. हा ना, नवरात्राचे उपासन दसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणाऱ्या. देव कोपत माये रे, ती कोपेल का? देव कधी कोपत नाही. त्रास आपल्या कर्मामुळे होतोय आपल्याला.